ती मतदानाच्या आदल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात. हे तर लोकशाहीमधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. खरं म्हणजे हे जे सगळे कोणता पक्ष असो, लोकशाही आहे. इथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही. ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे. साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे, त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं. आणि माझं मत वेगळं आहे. कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो, असं माझं स्पष्टपणे मत आहे. नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेल्या आहेत. त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे. असं असताना होऊच कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं. हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे. निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे, अत्यंत खरा आहे तो. मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आयोगाच्या. आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरचं बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत, बाकी याच्यापेक्षा काही नाहीये. याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे. अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो. मग हे कशामुळे करतोय तो? हे का दोष दूर होत नाही याच्यातले? हे सगळं काही आहे. याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे, सत्तेचा हस्तक्षेप, शासकीय म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे 100% कारणीभूत आहे. मतमोजणी जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, उद्या झाली पाहिजे की 21? उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की 21 दिवस म्हणल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे. हे काही करू शकतात. कालच त्याला जो गोंधळ घातला गेला, ईव्हीएम बदल करण्यात आले, म्हणजे एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसरे ईव्हीएम ठेवण्यात आले. हे लोकांनी ओळखलं. इथं लोक साधी माणसं आहेत, प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं, तिथं त्यांनी ते भांडण केलं. हे जे दिसतंय ना, याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते.